घरच्या घरी पिकलेल्या आंब्यापासून थंडगार अशी लस्सी तयार होते। तर आज आपण घरच्या घरी मँगो लस्सी कशी बनवायची ते पाहणार आहोत। नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मँगो लस्सी। मस्त उन्हाळ्यामध्ये आंबे पिकू लागलेत आणि छान अशी थंडगार लस्सी बनवायची आहे। तर आता मी सुरुवात करते। त्यासाठी इथे 2 आंबे घेतलेत पिकलेले। त्यानंतर इथे दही घेतले। हे दही घरचंच आहे। जर तुम्हाला दही सेट करायची रेसिपी हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। त्यानंतर इथे साखर घेतलेली आहे। तर आता सुरुवातीला मी ते आंबे जे आहेत ते हातला जो पल्प आहे तो काढून घेणार आहे। त्यासाठी आंबा चिरून घ्यायचा। तर मी आधी देठाचा जो पोर्शन आहे तो इथे चिरून घेते। पुन्हा दुसरा आंबा सुद्धा मी इथे कापून घेते। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। मोठ्या मोठ्या फोडींमध्येच मी इथे आंबा चिरून घेते, म्हणजे चमच्याच्या साहाय्याने पल्प काढायला सोपा जाईल। तर आता इथे आंबे जे आहेत ते माझे चिरून झाले। तर आता आपण ह्यातला जो पल्प आहे तो मी एका बाउलमध्ये काढून घेते। चमच्याच्या साहाय्याने मी असा पल्प आहे तो काढून घेते। तर आता इथे आंब्याचा जो पल्प आहे तो मी काढून घेतलाय। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या पल्पला घालायचं आहे। त्यानंतर इथे मी दही घालते। दही घालून झाल्याच्या नंतर इथे मी एक लहान वाटीभर साखर घालते। साखर आणि वेलची पावडर घालायची 1 चमचाभर। तर आता मिक्सरचं भांडं बंद करून घेते मी आणि मिक्सरमध्ये 2 ते 3 वेळा आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। हे 2 ते 3 वेळा छान मी फिरवून घेतले। आता आपण चेक करूया। मस्त सुंदर एकदम एकजीव असं वाटलं गेलेलं आहे आणि कलर तर अप्रतिम आलेलाच आहे। परफेक्ट आणि सुरेख असा रंग आलेला आहे। आता मी ग्लासमध्ये काढून घेते। तर आता इथे मँगो लस्सी बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।